आजच्या या कुस्तीमध्ये जे पारंपरिक या कुस्त्या उपस्थित सन्माननीय सगळे गावातले वरिष्ठ माझे मित्र आणि या कुस्तीचा कार्यक्रम ऐकलाय पूर्ण 100 वर्ष उलटून गेल्या आणि असा हा चांगला कार्यक्रम आणि ह्याच ठिकाणी एवढं वर्षोनवर्ष होतो आणि त्याला सगळं जे गावकरी वरिष्ठ मंडळी आहेत त्याला आपला निधी काढून त्याला सपोर्ट करतात आणि सगळ्या पूर्ण परिसरातल्या युवांना एक प्रोत्साहन देतात। सर्वप्रथम त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्या बात एक काय कुस्ती चालू आहे, त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या युवा पिढींना एक प्रोत्साहन भेटते आणि अशी परंपरा ही कायमस्वरूपी चालू राहावी म्हणून ते सगळे वरिष्ठ एवढी म्हणजे लोकांसाठी या युवांसाठी एवढी मेहनत करतात आणि दरवर्षी जे आपले जे एशियातला एक सर्वात मोठा कत्तलखाना हे भिवंडीमध्ये होणार होता, अल कबीरा कत्तलखाना, त्यासाठी आपला सगळा भिवंडीतला आजूबाजूचा परिसर एकत्र येऊन तो कत्तलखाना बंद केला आणि त्याच्यात काही आपले जवान म्हणजे जे आपले युवा होते ते हुतात्मा झाले। 4 लोक त्याच्यात गौरीपाड्यातला पण होता, शेलारच्या पण होता, अजून बहुतेक ठिकाणी होते, गोरसाहेब कालवार या ठिकाणी होते। पण या युवांनी एक धाडस दाखवून तो म्हणजे पूर्ण एशियातला मोठा असा कत्तलखाना त्याला थांबवला आणि त्यासाठी आज पण सगळी इथले या परिसरातले लोक त्यांना मनापासून श्रद्धांजली देतात आणि हा कार्यक्रम सुरू करतात। पण खरोखर असा कार्यक्रम जो असेल या छोट्या जागेत एक जंगला टाईप मध्ये असेल पण एक यांचे विचार आहेत ते एकदम चांगले आहेत, कारण का या ठिकाणी आजपर्यंत एवढे 100 वर्ष निघून गेली पण आजपर्यंत जराही काही झालं नाही, कोणाला दुखापत नाही झाली आणि कोणाला म्हणजे जे भांडण हा प्रत्येक कार्यक्रमात होता तो वादविवाद नाही झाला आणि बाकी सगळीकडे होत असतो। असा चांगला कार्यक्रम हे सगळ्या गावकऱ्यांच्या माध्यमातून होतो। परत एकदा मी या गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे वरिष्ठ असाच कार्यक्रम करत राहा, कारण का येणाऱ्या पिढींना आपलं प्रोत्साहन आपले मार्गदर्शन भेटत राहील एवढं 2 शब्द बोलतो। धन्यवाद।